Welcome students. Today we will start with new chapter of biology, that is biological classification. First of all, we will see the different methods of classification that has been used by various scientists. First, Aristotle, and he was first to attempt scientific basis for classification. In chapter Living World, we saw about classification. And for classification, the first important thing that the organisms are perfectly identified. प्रत्येक ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांचं जर आयडेंटिफिकेशन योग्य असेल तर क्लासिफिकेशन हे इझिली करता येते. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ क्लासिफिकेशन? क्लासिफिकेशन करणं का आवश्यक आहे? तर कुठलाही ऑर्गॅनिझम हे त्याचे प्रॉपर कॅरेक्टरिस्टिक्स जर आपल्याला स्टडी करायचे असतील तर त्याचं करेक्ट क्लासिफिकेशन होणं आवश्यक आहे. आणि त्या क्लासिफिकेशनचा उपयोग आपल्याला टॅक्सॉनॉमिक हिअरार्कीमध्ये करता येतो. आणि हे क्लासिफिकेशन करण्याकरिता जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असतील, हे पर्टिक्युलरली एका ग्रुपमध्ये बसवले जावेत जेणेकरून त्यांचे कॅरेक्टर्स आपल्याला स्टडी करता येतील, त्यांचं इम्पॉर्टन्स कळेल किंवा त्यांच्यातील जे काही बारकावे आहेत हे आपल्याला इझिली ओळखता येतील, यासाठी क्लासिफिकेशन हे आवश्यक आहे. मग पहिलं जे क्लासिफिकेशन आहे दॅट वॉज डन बाय सायंटिस्ट अरिस्टॉटल. ही यूज्ड सिम्पल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स टू क्लासिफाय प्लांट्स. आता यांनी प्लांट्स जे आहेत ह्यांचं पण क्लासिफिकेशन केलेलं आहे, त्यांचे पण ग्रुप्स पाडलेले आहेत. आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स हे बेस म्हणून वापरलेले आहेत. मग व्हॉट आर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स? एक्सटर्नली जेव्हा आपण एखादं प्लांट किंवा ॲनिमल पाहतो तेव्हा एक्सटर्नली त्याचे जे कॅरेक्टर्स आपल्याला त्याचे पाहायला मिळतात, म्हणजे रंग असेल, हाईट असेल किंवा इतर गोष्टी असतील, तर त्या कॅरेक्टर्सचा वापर म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. मग अकॉर्डिंग टू मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स the plants are classified into 3 groups. Number 1 is trees, shrubs and herbs. आता आपल्याला माहिती आहे की ट्री म्हणजे ज्यांचं स्टेम हे स्ट्रॉंग आहे, जे की विदाऊट एनी डिपेंडन्सी, आधाराच्या शिवाय ही जे ताठ राहू शकतात, दे आर ट्रीज. देन श्रब्स, ज्यांची हाईट कमी आहे आणि जर ट्रीजची जर तुलना केली तर त्यांचे स्टेम ही वीक आहे, असे श्रब आहेत. आणि हर्ब्स, ज्यांचे स्टेम तर वीक आहेतच परंतु त्यांचा लाईफ स्पॅन हा सुद्धा काही महिन्यांकरता असतो, असे जे काही प्लांट्स आहेत दे आर कॉल्ड ॲज हर्ब्स. म्हणजे जे एक्सटर्नल कॅरेक्टर आहेत त्या एक्सटर्नल कॅरेक्टर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सच्या आधारावर अरिस्टॉटलने प्लांट्स हे 3 ग्रुपमध्ये डिव्हाइड केलेले आहेत: trees, shrubs and herbs. And for animals, he divided animals into 2 groups. ॲनिमल्स जे आहेत हे त्यांनी 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलेत. पहिला ॲनिमल्स हॅविंग रेड ब्लड आणि दुसरा सेकंड वन ॲनिमल्स दोज दॅट डिड नॉट हॅव रेड ब्लड. ज्यांच्यामध्ये लाल रक्त आहे असे ॲनिमल्सचा एक ग्रुप, आणि ज्यांच्यामध्ये रक्त हे लाल रंगाचं नाही किंवा त्यांच्यामध्ये लाल रक्त नाही असे जे ॲनिमल्स आहेत त्यांचा दुसरा ग्रुप. या पद्धतीने अरिस्टॉटलने प्लांट आणि ॲनिमल्स हे क्लासिफाय केले. नाव सेकंड क्लासिफिकेशन मेथड वॉज गिवन बाय सायंटिस्ट कार्ल लिनॅयस अँड ही यूज्ड 2 किंगडम सिस्टीम. यांनी जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे 2 किंगडम सिस्टीममध्ये डिवाइड केलेले आहेत. वन इज किंगडम प्लांटी अँड अदर वन इज द ॲनिमेलिया किंगडम.
दोन किंगडम कोणते आहेत? किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमेलिया. ज्यामध्ये किंगडम प्लांटीमध्ये जेवढे काही प्लांट्स आहेत ते सगळे प्लांट्स हे किंगडम प्लांटी या अंडर येतात. तर जेवढे काही ॲनिमल्स आहेत हे किंगडम ॲनिमेलिया या क्लासिफिकेशन अंतर्गत येतात. बट धिस सिस्टीम डिड नॉट डिस्टिंग्विश बिटवीन. आता त्यांनी जे काही क्लासिफिकेशन केलं यामध्ये काही लॅक्युना आहेत. ते कोणकोणते आहेत बघू. नंबर 1, यूकॅरिओट्स अँड प्रोकॅरिओट्स आर नॉट इझिली डिस्टिंग्विश. म्हणजे बघा, द सिस्टीम डिड नॉट डिस्टिंग्विश बिटवीन. कोणकोणते गोष्टी, कोणकोणत्या पॉईंट्स ह्या त्यांनी क्लिअर कट डिफाईन केल्या नाहीत. नंबर 1, यूकॅरिओट्स आणि प्रोकॅरिओट्स. नंबर 2, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. नंबर 3, फोटोसिंथेटिक दॅट मीन्स ग्रीन अल्गी अँड नॉन फोटोसिंथेटिक दॅट मीन्स फंगाय. हे जे काही बाबी आहेत, हे जे काही पॉईंट्स आहेत हे या 2 किंगडम सिस्टीममध्ये क्लिअर कट डिस्टिंग्विश केलेल्या नाही. बट देअर आर नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट डिड नॉट फॉल इन टू आयदर कॅटेगरीज. असे आपल्याला नेचरमध्ये बरेचसे ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात की जे किंगडम प्लांटीमध्येही इन्क्लूड होत नाही आणि किंगडम ॲनिमेलियामध्ये सुद्धा इन्क्लूड होत नाही. मग जर ओव्हरऑल सगळेच ऑर्गॅनिझम्स या 2 किंगडम सिस्टीममध्ये डिवाईड होत असतील तर दॅट विल बी द बेस्ट क्लासिफिकेशन. परंतु या ठिकाणी नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्सचं आपण कॅटेगरायझेशन करू शकत नाही. त्यांना एका पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये आपण घेऊ शकत नाही. हेन्स द 2 किंगडम क्लासिफिकेशन used for a long time that was found adequate. त्या काळापुरती ती क्लासिफिकेशन सिस्टीम ही मान्य केलेली होती. परंतु नंतर ह्याच्याही पेक्षा एक नवीन क्लासिफिकेशन सिस्टीम आली की ज्याच्याद्वारे जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत हे व्यवस्थितरित्या क्लासिफाय किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ज्यांना आपण टाकू शकतो ती मेथड म्हणजे 5 किंगडम सिस्टीम. अँड दॅट वॉज गिव्हन बाय R.H. Whitaker. R.H. Whitaker proposed 5 kingdom system. The 5 kingdoms defined by him are कोणकोणत्या किंगडम्स आहेत? नंबर 1, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमेलिया. बघा, मागची जी 2 किंगडम सिस्टीम होती या 2 किंगडम सिस्टीममध्ये आपण किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमेलिया या 2 किंगडम सिस्टीम पाहिल्या. परंतु बरेचसे ऑर्गॅनिझम जे होते हे या 2 किंगडम सिस्टीममध्ये जे बसू शकत नाही ते ऑर्गॅनिझम्स डिफाईन करण्यासाठी R.H. विटकरने आणखी 3 वेगळे किंगडम मांडलेले आहेत. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा अँड किंगडम फंगा. द मेन क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन यूज्ड बाय हिम आर. मग कोणता क्रायटेरिया घेतला होता की ज्याच्या आधारावर क्लासिफिकेशन केलं होतं? दॅट वॉज नंबर 1, सेल स्ट्रक्चर, थॅलस ऑर्गनायझेशन, मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ रिप्रोडक्शन अँड फायलोजेनिक रिलेशनशिप. क्रायटेरिया कोणकोणते होते? नंबर 1, सेल स्ट्रक्चर. आता सेल स्ट्रक्चर म्हणजे सेल ही यूकॅरिओटिक आहे का प्रोकॅरिओटिक, म्हणजेच सेलमध्ये न्यूक्लियस आहे किंवा नाही याचाही विचार करून हे 5 क्लासिफिकेशन किंवा 5 किंगडम सिस्टीम मानलेले आहेत. त्याच्यानंतर थॅलस ऑर्गनायझेशन, जर प्लांट आहेत त्यांची बॉडी ऑर्गनायझेशन कशी आहे यावरून. नंबर 3, मोड ऑफ न्यूट्रिशन. आता मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे फोटोसिंथेटिक आहेत का नॉन फोटोसिंथेटिक आहेत. फोटोसिंथेटिक आहेत म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतील आणि नॉन फोटोसिंथेटिक म्हणजे हेटरोट्रॉफ ज्यांना म्हणलं जातं की जे त्यांच्या फूड रिक्वायरमेंटसाठी फोटोसिंथेटिकवर प्लांटवर अवलंबून आहेत. नंतर मोड ऑफ रिप्रोडक्शन,
यामध्ये रिप्रोडक्शन असेक्शुअल मेथडने होतं आहे का सेक्शुअल मेथडने होतं आहे या पद्धतीने. आणि फायलोजेनिक रिलेशनशिप म्हणजे अगोदर कोणते ऑर्गॅनिझम्स झाले आणि त्यांच्या आधारावरून तयार होणारे जी काही डेव्हलपमेंट आहे, नवीन कोणती किंगडम सिस्टीम तयार झाली, या मुद्द्यांच्या आधारावर 5 किंगडम सिस्टीम ही R.H. विटकर यांनी मांडलेली आहे आणि जी की सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेली आहे. कारण जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे सगळे या 5 किंगडम सिस्टीममध्ये क्लिअर कट किंवा इझिली कॅटेगराईज्ड करता येतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे काय 5 किंगडम सिस्टीम्सचे कॅरेक्टर्स पाहू. ओके.